मग विधानसभा असेल, लोकसभा असेल, विरोधी पक्षच राहू नये. विरोधी पक्षाला संविधानामध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान. पण विरोधी पक्ष राहू नये. विरोधी पक्ष आमच्या टाचेखाली असावा. सेंट्रल एजन्सी, तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावावा, त्यांना तुरुंगात टाकावं. विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिलं आहे का? भारतीय जनता पक्षाचे सगळे लोक क्या दूधचे धुले आहेत का? ईडी सीबीआय दाखवावं कधी भाजपच्या घरी गेली आहे. हा, उलट ज्यांच्या घरी गेली होती आमच्याकडे असताना जे लोक, त्या मोदींच्या मांडीवर बसलेत आणि मोदी त्यांना दूध पाजतायत मांडीवर घेऊन. जे लहान मूल पाजतं ना, हा, लहान मुलाला आई पाजते ना, तसं आईच्या ममतेने त्यांची मोदी काळजी घेत आहेत. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा ज्यांच्यावर मोदीने आरोप केला, त्यांना तुमच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाते. हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे सांगा ना? संविधानातल्या कोणत्या कलमात लिहिलेलं आहे सांगा तुम्ही. ज्या पद्धतीनं या राज्याचं सरकार आमदार फोडले, 10व्या शेड्यूलनुसार सगळे अपात्र ठरायला पाहिजेत. नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयानं चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही. एका संविधानामध्ये बसतंय का? चंद्रचूड यांच्यावरती खरं म्हणजे खटला दाखल केला पाहिजे. ज्या पद्धतीने राज्य मोदी चालवतात ते संविधानाच्या विरोधामध्ये आहेत. संविधान हा देशाचा आधार आहे. तो आधार नरेंद्र मोदींनी उद्ध्वस्त केलेला आहे. काल आपण पाहिलं असेल मध्य प्रदेशमध्ये मनोज परमार आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. त्यांच्या लहान मुलानं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि त्याने जमवलेला जे गल्ला होता तो दान केला. तो राग ठेवून त्यांच्यावर ईडीनं कारवाई केली, त्यांच्या भाजपमध्ये जाण्याचा दबाव केला, त्या आईबापांना आत्महत्या केली. हे संविधानामध्ये आहे का मोदींच्या? सांगा बा मोदींनी. मोदी हे या देशाला लाभलेले गेला 65 वर्षातले असत्य बोलणारे सगळ्यात महान प्रधानमंत्री आहेत. आमच्या संविधानाचा आधार आहे किंवा नारा आहे सत्यमेव जयते. सत्याचा विजय होईल. पण गेल्या 10 वर्षामध्ये फक्त असत्याचा विजय करण्याचं काम मोदी काळात झालेलं आहे. हा मोदींचा नवीन संविधान करता कोणी असेल तर तो गौतम अडाणी आहे. त्यांना गौतम अडाणीला जे विरोध करतात ते संविधान विरोधी आहेत हे मोदींना सांगायचं आहे. उपकार केले का? उपकार केले का? 370 कलम हटवून काय देव लावले काश्मीरमध्ये? आजही काश्मीरमध्ये जवानांच्या हत्या होत आहेत. आजही काश्मीर मधला तरुण बेरोजगार आहे. नवीन उद्योग आला नाही. आजही तिथे सैन्याच्या ताकदीवरच राज्य सुरू आहे. 370 कलम हटवलं सांगताय कोणाला? ठीक आहे हटवलं, पुढे काय? मणिपूरला जाऊन दाखवा. काश्मीरचा विषय संपलाय. तेच कसलं भजन करताय? हिम्मत असेल तर काश्मीरला जाऊन दाखवा आणि गौतम अडाणीला सांगा की काश्मीर मणिपूरमध्ये एखादी प्रॉपर्टी घ्या सरकारची आणि तिथे उद्योग काढा. आहे गौतम अडाणीची हिम्मत? बघा, आणीबाणी ही उघडपणे आणली. नरेंद्र मोदी असं म्हणतात की तेव्हा भूमिगत राहून कार्य करत होते. भूमिगत आणीबाणी 1975 साली उघडपणे इंदिरा गांधींनी आणली. ती काही लपवून आणली नाही ना. तेव्हा अनेकांना तुरुंगात जावं लागलं. प्रियंका गांधींनी सांगितलं ना, तुम्ही धडा घ्या मग आणीबाणी बसून. नागरिकांचे हक्क, हा, न्याय खतम केल्यावरती जनता उद्रेक करते, तुम्ही त्याच्यापासून धडा घ्या. आणि इंदिरा गांधींनी त्यानंतर निवडणुका घेण्याची तीही बॅलेट पेपरवर हिम्मत दाखवली, पराभव पत्करला, पण लोकशाहीचं रक्षण केलं. मोदी करणार आहे? अख्खा देश ओरडतो आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. मोदींची हिम्मत आहे? देशात झालेल्या निवडणुकांवरती लोकांचा विश्वास नाही. ही संविधानाची हत्या आहे. चलो बोले, चलो हिंदी में बोले, बस हो गया, हिंदी में बोलिए. क्या
अरे छोड़ दीजिए, चलो। मोदी ने संविधान हाँ, 11 शपथ ली है कल हाँ? संविधान को लेकर। मोदी ने जो शपथ ली हुई है 11, तीसरा जो संविधान में जो शपथ लिया गया कि जीरो टॉलरेंस किया जाएगा, क्या जीरो टॉलरेंस किया जाएगा? भ्रष्टाचार को लेकर। लेकिन महाराष्ट्र में जिस तरीके से अजीत पवार कभी बोला है मोदी जी ने ये? तीसरा ये सर तीसरा शपथ था उनका सर, इसको लेकर कहाँ था, कहाँ लिया शपथ? सब कहा गया था उनकी तरफ से कि अरे zero छोड़ tolerance दीजिए, होगा वो सर। पुरानी खबर है। मराठी में हो गया है, हिंदी के बाद अगर कुछ होगा तो मुझे बताइए। कौन है हिंदी सावरकर में? को लेकर एक बार फिर से चर्चा हुई कल सदन में, जहां एक तरफ कहा गया कि सावरकर जी जो है टू नेशन थ्योरी, जिन्ना जी नहीं, सावरकर जी जो है वो टू नेशन थ्योरी चाहते थे। कौन बोल रहा है ऐसा? सर तमिलनाडु के एक एमपी उनके तरफ बात ऐसी है, ये पुरानी बातें हैं, 50-50, 60-60 साल पहले उस स्थिति में जो बात कही थी, वो जो लिखी थी, आप 70 साल के बाद उसका ऊपर चर्चा कर दिए हो। देश को आगे लेके जाना है ना। 1947 से पहले जो इस देश में स्थिति